The Mahayuti alliance, comprising the BJP, Shiv Sena, and NCP, is set for a thumping victory in Maharashtra. The BJP headquarters at Nariman Point in Mumbai has erupted into huge celebration. BJP leaders Devendra Fadnavis, Vinod Tavde, Chandrasekhar Bawankule reached the BJP headquarters to celebrate the impending victory. Party workers of the Mahayuti alliance celebrated between dhol, nagada and sweets. देवेंद्र जी आगे बढ़ो। जय श्री राम, जय श्री राम, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी। माननीय बावनकुळे भारत माता की वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान बिरसा मुंडांचा, भगवान बिरसा मुंडांचा। आजच्या दादा मोबाईल हो बाबा, आपल्या या विजयी सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले यशस्वी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे जी, माननीय पीयूष गोयल जी, पंकजाताई मुंडे, नुकतेच या ठिकाणी पोहोचलेले रामदास आठवले जी, त्याचप्रमाणे पिरिपाचे कवाडे जी, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, या विजयाकरता ज्यांनी अक्षरशः आपल्या रक्ताचं पाणी केलं, ते माझ्या सर्व कार्यकर्ता बंधूंनो आणि तेवढ्याच महत्वाच्या लाडक्या बहिणींनो, अब ऊपर करेगा ना कान के नीचे बजाता हूँ। आपल्या सर्वांकरता आजचा दिवस अभूतपूर्व आहे।
महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवरच विश्वास दाखवलाय. हो दादा मोबाईल. महाराष्ट्राने दाखवून दिलं की आम्ही मोदीजींच्या पाठीशी आहोत आणि महायुतीला भरभरून मतं आज महाराष्ट्राने दिलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. या जनतेला आम्ही साष्टांग दंडवत या ठिकाणी घालतो ज्या जनतेने हा विजय आम्हाला दिलाय. खऱ्या अर्थानं आमच्या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रामध्ये ही लढाई सुरू केली. ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह या महाराष्ट्रात प्रभावी ठरला आणि आम्ही आवश्यक त्या जागा निवडून आणू शकलो नाही. आमच्या मनामध्ये दुःख होतं की देश मोदीजींसोबत चाललाय पण आम्ही चुकलो. महाराष्ट्र आम्ही देऊ शकलो नाही. फेक नरेटिव्हचं उत्तर आम्ही देऊ शकलो नाही. आणि म्हणून निर्धार केला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, महायुतीच्या घटकांनी की आता थांबायचं नाही. फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर द्यायचं आणि ते उत्तर आपण देऊन दाखवलं. या निमित्ताने मोबाईल आमच्या सगळ्या राष्ट्रीय विचारांच्या ज्या संघटना आहेत, राष्ट्रवादाने ओतप्रोत ज्या संघटना आहेत, या संघटनांचे आभार मानतो की हा नरेटिव्ह डिमॉलिश करण्याकरता राष्ट्रीय विचारांनी ते देखील पुढे आले. आणि या ठिकाणी अराजकतावादी जे फोर्सेस भारत जोडोच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये लोकांना तोडण्याचा प्रयत्न करत होते, महाराष्ट्रात अराजकाचं बीजारोपण करत होते, त्यांच्या विरुद्ध ही लढाई सुरू झाली. आणि राष्ट्रवादी फोर्सेस सगळे एकत्रित झाले आणि त्यांना दाखवून दिलं की जेव्हा राष्ट्रवादी एकत्रित येतात अराजकवादी चालू शकत नाही. विजय राष्ट्रवादाचा होणार याच्या विजयाने दाखवून दिलं. आणि म्हणून त्या सर्व राष्ट्रीय विचारांच्या ज्या संघटनांनी, ज्या राष्ट्रवादी विचाराने, ज्या आमच्या परिवारातल्या सगळ्या आमच्या संघटनांनी आम्हाला मदत केली, त्यांचे मी अतिशय मनापासून आज आभार मानतो की तुम्ही हा नरेटिव्ह डिमॉलिश करून टाकला. आणि म्हणून बंधू भगिनींनो, माझ्या कार्यकर्ता मित्रांनो, आजचा हा विजय हा सामूहिक प्रयत्नांचा विजय आहे. आपल्या महायुतीमध्ये आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय अजितदादा पवार, माननीय आठवले साहेब, आपल्या सोबतचे इतर जे पक्ष होते, पिरिपा त्या ठिकाणी असेल, जनसुराज्य असेल, युवा स्वाभिमान असेल, वेगवेगळे पक्ष, या सगळ्या पक्षांनी एकत्रितपणे एक दिलाने ही लढाई लढली. आम्ही एक होतो म्हणून सेफ होतो, एक होतो म्हणून नेक होतो, एक होतो म्हणून आम्ही विजयापर्यंत गेलो. आणि म्हणून या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ज्या प्रकारची लढाई लढली आहे, मी त्यांचे आभार तर मानतोच, पण त्यासोबत निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे आभार मानतो. माननीय अमितभाई शहाजींनी या महाराष्ट्रामध्ये येऊन प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा भरण्याचं काम केलं आणि कार्यकर्त्याला सांगितलं तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यातनं कार्यकर्त्यांना एक ऊर्जा मिळालेली आपण बघितली. माननीय नड्डाजी असतील, माननीय राजनाथ सिंहजी असतील, माननीय गडकरी साहेब असतील, या सगळ्यांनी ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक प्रकारे आशीर्वाद दिला, मदत केली. आणि एवढंच नाही तर खऱ्या अर्थानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगीजी असतील, माननीय शिवराज सिंग चौहान जी असतील, आमचे वेगवेगळे मुख्यमंत्री असतील, किंवा अगदी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण जी असतील,
या सगळ्यांनी ज्या प्रकारची मदत आम्हाला केली, आमचे इथले प्रभारी भूपेंद्र यादवजी, अश्विनी वैष्णवजी, आमचे पियुष गोयलजी, विनोद तावडेजी, संपूर्ण केंद्रीय नेतृत्व हे ताकदीने आमच्या पाठीशी उभं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, भारतीय जनता पक्षाने संकुचित विचार केला नाही. आमचे सगळे प्रवासी कार्यकर्ते देखील केवळ भाजपच्या जागांवर काम करत नव्हते, तर आमच्या मित्र पक्षांच्या जागावरही तेवढ्याच ताकदीनं आम्ही काम केलं. कारण ती शिवसेना ही आमची आणि ती राष्ट्रवादी आमची होती आणि आमची आठवले गटही आमचा होता. त्यामुळे हे सगळं समजून त्यांच्या जागांवर भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सक्रिय होती. प्रवासी कार्यकर्त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने जी मदत केली आहे आणि त्यामुळे आज आपली संघटना ही महायुतीला आणि आपल्या पक्षाला मोठा विजय आपल्याला मिळाला आहे. मी महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी यांचं महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या जनतेने जो यश दिलाय, यश माननीय देवेंद्रजींनी 2014 ते 19 या काळात 2014 ते 19 या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं. आणि आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी निर्णय घेतले आहे, त्या निर्णयाला महाराष्ट्राने पाठिंबा दिला. मी करत असताना महायुतीचे नेते एकनाथ शिंदेजी असतील, अजित पवारजी असतील, संपूर्ण महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. पण एवढंच सांगेल, जास्त वेळ घेणार नाही, कारण देवेंद्रजी बोलणार आहे. देवेंद्रजी, आपल्या कुशल मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 35 लाख कार्यकर्त्यांनी, आमच्या संपूर्ण टीमनी ज्या पद्धतीने आपलं मार्गदर्शन होतं आणि मार्गदर्शन जे देवेंद्रजींचं मिळालं, म्हणूनच हा मोठं यश आपल्याला मिळालं. निश्चितपणे हे यश पुढं वाढत राहील. भारतीय जनता पार्टीची संघटना उत्तरोत्तर अजून प्रगती करेल आणि येणाऱ्या संपूर्ण पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी मोठं यश मिळवेल हे मी तुम्हाला आश्वस्त करतो. आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्याच्या मार्फत आपल्याला जे आज यश मिळालं आहे, आमचे लोकनेते देवेंद्रजी आपल्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रात त्यांनी पूर्ण पिंजून काढला, महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आपलं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम पुढे नेलं, मी त्यांना सर्व कार्यकर्त्यांतर्फे अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र पुढे जाईल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. Subscribe to Midday India. Get direct notifications on all our videos by clicking on the bell icon.